जीवनाचा सुगंधा परीदर वळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातून उघडावा, आनंद या जीवनाचा सुगंध परीदर वळावा. आनंद पाहिजे, प्रत्येकाला आनंदाची अपेक्षा आहे. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी न भावे जीवे. माझ्या वाट्याला दुःख यावं. फक्त एक श्रीमद भागवत कथेमध्ये एक अपवाद उदाहरण आहे. कुंती मातेनं भगवान परमात्म्याकडे दुःख मागितलेलं आहे, पण सद्गुरु महाराजांनी, गुरुवारी रामगिरी महाराजांनी त्याचा सुद्धा खुलासा केला. कुंती मातेनं भगवंताकडे दुःख का मागितलं, तर त्याचं कारण आहे. कारण ज्या वेळेला भगवान परमात्मा सुखामध्ये आठवत नाही, दुःखामध्ये भगवान परमात्मा आठवतो. अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप. अंगाचा गेला ताप, मी देवा तुझ्या बापाचा बाप. सुखामध्ये भगवान परमात्मा आठवतो. कुंतीनं का दुःख मागितलं, तर त्याचं कारण आहे दुःखामध्ये परमात्मा आठवतो. त्या परमात्म्याचं विस्मरण होऊ नये म्हणून कुंती मातेनं दुःख मागितलं. तुम्ही आम्ही सगळे आनंद मागतो देवाकडं. सुखी ठेव देवा. लहान लेकरून या मंदिरामध्ये, लहान लेकरू मंदिरात नेलं, तुम्ही दर्शन केलं, त्या पोराला काहीच म्हणू नका. ते पोरग सुद्धा दर्शन करतं, देव बाप्पा मला काय कर, सुखाचं ठेव. आता त्याला सुख दुःख कळतं का, तरी ते म्हणतं सुखाचं ठेव. म्हणजे सुखाची अपेक्षा प्रत्येकाला आहे, आणि सुखाची अपेक्षा प्रत्येकाला असताना सगळ्यांच्याच वाट्याला सुख येतं का, खरं सांगा बरं. ज्याच्यामध्ये आपण सुख मानतो ते शाश्वत आणि सत्य आहे का? आपण फक्त एकमेक भेटलं का, का हो ताई कसं आहे, मजेत आहे. तुम्ही मला विचारलं कसे महाराज, मजेत आहे. खरं कोण मजेत आहे सांगा बरं. संसारामध्ये प्रपंच करत असताना कोण मजेत आहे? माझ्या मनाचं सांगत नाही, साधू संतांचे विचार सांगतो. जो देखे वो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. राजा दुखिया, प्रजा दुखिया. कोणाला विचार कशाचं दुःख आहे, कशाचं दुःख त्याला आहे. ज्याला मूलबाळ नाही त्याला अपत्य नाही म्हणून दुःख आहे. ज्याला एकच आहे, त्या म्हाताऱ्याला भेटलो मी, एकच मुलगा, आणि त्याला म्हणलं का हो दादा बरं आहे तुमचं एकच मुलगा आहे. तो म्हणला महाराज एका डोळ्यातून एका पोराचं काही खरं राहतं. आणि 4-2 जण आहेत, ते 4-2 जण सांभाळत नाही, आणि म्हणून ते म्हातारं सुद्धा दुःखी. कोणालाही विचार कशाचं दुःख आहे. आमच्या तिथं शेजारी 2 घर. एका घरातून हसायचा आवाज, एका घरातून रडायचा आवाज. ज्याच्या घरातून रडायचा आवाज येत होता त्याचा चेहरा पडलेला, आणि ज्याच्या घरातून हसायचा आवाज येतो त्याचा चेहरा असा टवटवीत. तो त्याला भेटला, मग तुझं बरोबर, तुझ्या घरातून रोज हसायचा आवाज येतो. त्यानं त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि त्याला बाजून नेलं. सांगितलं भाऊ अरे आपलं सारखंच आहे, फॉर्म्युले वेगवेगळे, धोरणं सारखीच. म्हणजे तुझ्या घरातून हसण्याचा आवाज कसा? ते म्हणलं कोणाला सांगू नको, तू माझा मित्र आहे म्हणून सांगतो. अरे बाबा ती चपात्या करायला बसली का लाटणं फेकून, आणि ती लागलं का ती हसत, हुकलं का मी हसत. फॉर्म्युले वेगवेगळे आहे प्रत्येकाची, परंतु दुःख मात्र प्रत्येकाच्या वाट्याला आहे. का बरं? आणि या दुःखामध्ये सुद्धा आम्हाला जर आनंद मिळवायचा असेल तर ते राम तत्व आहे. म्हणून त्या प्रभू रामाने दर्शन द्यावे, प्रभु रामाने दर्शन द्यावे. गातो मुखी हरिनाम, गातो मुखी हरिनाम. अंतरी माझा रात्रंदिन तो वास करील श्रीराम, 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 प्रभू श्रीराम. त्या प्रभू रामचंद्र